हॅलो फ्रेंड्स, आज मी इकडे जात आहे आणि श्रीवर्धनच्या बीचवर थोडंसं तुम्हाला दाखवतो. श्रीवर्धनचा बीच कसा आहे तो आणि इथून कशी गाडी वगैरे मिळते ते दाखवतो. खूप मजा येईल आज. तिकडे जातो. आज थोडीशी मजा करतो आणि तुम्हाला दाखवतो. इथे स्टॉप आहे बस. इथून बस स्टॉप वरून गाडी पकडायची. काहीतरी साधारण तिकीट 30 रुपये आहे. एक छोटीशी ॲपे रिक्षा आहे. हे एक असं एक गावचं दृश्य आहे इकडचं. आता बस स्टॉप पर्यंत पोहोचलो आहे. बस स्टॉप आहे गावचं. हा पूर्ण गाव आहे इकडे आतमध्ये. हे डोंगर आहेत, खूप हिरवं गार एकदम मस्त. आणि इथे हे बस स्टॉप आहे. गावाचं नाव आहे इकडे. इकडनं एक गाडी येणार आणि ती मी आता पकडणार. छोटीशी आपली रिक्षा टाईप. आणि मग या बाजूला इकडे असं आम्ही जाणार. आता गाडीची वाट पाहत आहे. आता कधी येते कधी काय माहित. मित्रांनो, मी आता फायनली श्रीवर्धन मध्ये पोहोचलोय. आता आम्ही पुढे चालत समुद्राकडे जात आहोत. ठीक आहे, मला दाखवतो. इथून 1-2 किलोमीटरचा रस्ता आहे आणि इकडनं समुद्रावर जाणार आता श्रीवर्धन बीचवर. मित्रांनो, आता मी इकडे श्रीवर्धन मध्ये आलोय, पण थोडा अंतर आहे आणि इकडचं तुम्ही दृश्य बघणार असणार. माझ्या मागची घरं कशी आहेत, रस्ता कसा आहे. श्रीवर्धन म्हणजे खूप मोठा आहे. माझंच गाव आहे हा. आणि माझ्या गावापासून 4 किलोमीटर मी लांब आलो आहे. आणि इकडे पहा तुम्ही माझ्या मागचं दृश्य कसं दिसतंय. घरं किती सुंदर घरं आहेत. आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे मी इथे श्रीवर्धन मध्ये 11वी आणि 12वी असं 2 वर्ष इकडे स्कूलमध्ये काढलंय. आणि नंतर पुढचं शिक्षण घेण्यासाठी मुंबईला गेलो. ते पण तुम्हाला माझं ते कनिष्ठ महाविद्यालय रणा राऊत ते पण दाखवतो तुम्हाला कॅमेरामध्ये. तिकडे 2 वर्ष मी माझं शिक्षण पूर्ण केलं होतं. खूप वर्षानंतर गावाला आलोय आणि आता तुम्हाला तिकडे मी दाखवतोय. मित्रांनो, मी फायनली इकडे टच झालोय आणि हे माझं कनिष्ठ महाविद्यालय. तुम्ही नाव पाहत असणार, वरती दिसते तुम्हाला. हे माझं 11वी-12वीचं ही स्कूल आहे, कॉलेज. आणि शाळा नंबर ही ॲक्च्युली हे मेन शाळा नंबर आहे. आणि इकडे मी 11वी ते 12वी असे 2 वर्ग इकडे केले. तुम्ही माझ्या मागे पाहत असणार. आज संडे आहे त्याच्यामुळे बंद आहे, लॉक आहे वाटतं. तरी पण आपण एकदा आतमध्ये जाऊन बघूया. हा गेट आहे. गेट आता मी उघडतोय. हे माझं 11वी-12वीचं इकडे शिक्षण झालं. इकडे आम्ही इकडे सायकल उभ्या करायचो आमच्या. ते आता तुम्हाला सुपारीची इकडे झाडं दिसत आहेत, तिकडे मी सायकल उभ्या करायचो. आणि हे माझं वर्ग आहे, हे 11वी कॉमर्स. आणि इकडे शाळा आहे ही पूर्ण. ही शाळा आहे ही पूर्ण. आणि हे मैदान इकडे. आणि तिकडे समोरचे जे वर्ग तुम्ही पाहत आहात, जे हे समोरचे जे वर्ग तुम्हाला दिसत आहेत ते टेक्निकल वर्ग. आणि हा 11वी कॉमर्सचा वर्ग 1, हा 2, 12वीचा दुसरा वर्ग, तिकडे 11वीचा आर्ट्स आणि तिकडे पुढे 12वीचा वर्ग. आणि ह्या स्कूलमध्ये मी इकडे असं शिक्षण घेतलं आणि मग
2008 नंतर मी पुढे माझं दुसरं शिक्षण करण्यासाठी मुंबईला गेलो. तिकडे ग्रॅज्युएशन ॲक्च्युली मग इकडेच करणार होतो, पण ती खूप इच्छा होती की आता गावाला जाऊया म्हणून, गावावरून मुंबईला जाऊया असं. आता मी थोड्या वेळात तिकडे पुढे बीच आहे त्या बीचवर जाणार आहे आणि तुम्हाला तिकडचं एकदम मन मोकळं असं दृश्य आहे, बीच कसं आहे, काय काय बनवलंय बीचवर ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग आपण आता बीचकडे जाऊया. मित्रांनो, हा शाळेचा दरवाजा आहे, शाळेचा मोठा गेट आहे. रवींद्रनाथ राऊत माध्यमिक विद्यालय हे तुम्ही पाहतच आहात. 1956 ला ही शाळा इकडे झाली होती आणि ते तुम्हाला बाजूला दाखवलं तो हा गेट आहे, तो कॉलेजचा आहे 11वी 12वी. आणि ह्या स्कूलमध्ये इकडे बाकीचे विद्यार्थी इकडे शिकलेले आहेत आणि मी त्या बाजूच्या वर्गामध्ये शिकलोय. आणि चला आपण जाऊ आता बीचकडे, समुद्रावर जाऊया आता. मित्रांनो, मी इथे पोहोचलोय आता. सिवर्धनचा तुम्ही बीच पाहत असणारच व्हिडिओ मध्ये माझ्या. ते बघा किती लाटांना उधाण आलंय, लाटा कशा उसळत आहेत. इकडे कोण फोटोशूट करत आहे, तर इकडे खेकड्याचं कसं बांधलेलं आहे, खेकडे आहेत इकडे. कसा मस्त उतुंग सागर असा भरून वाहत आहे, लाटा लहरी पूर्ण पाण्याकडे जात आहे इकडे. आता हे समुद्राला भरती चढले आहे, त्याच्यामुळे पूर्ण पाणी वरती आलंय आणि तुम्ही हे पाहत असणार. खूप हे दृश्य मनोरम, एकदम मनाला भोळून टाकणारं दृश्य आहे. बघा तुम्ही, तिकडे पुढे पण आहे खूप बसण्यासारखं वगैरे, तिकडे पण जातो, तुम्हाला दाखवतो काय काय आहे. हा आहे असा श्रीवर्धन. तिकडे जो समोर तुम्हाला गाव दिसत आहे तो एक जीवना बंदर म्हणून त्याला म्हणतात. मी झूम करतो. हा जो तुम्हाला गाव दिसतोय जीवना बंदर, हा गाव आहे इकडे. ही पूर्ण समुद्र चौपाटी आहे सिवर्धनची आणि खूप लांब आहे, 2-4 किलोमीटर तरी असणारच आहे. इकडे खूप मोठी चौपाटी लांब आहे. तुम्हाला मी जितकं झूम करता येईल तितकं दाखवतोय. बसण्याचे ठिकाण आहे तिकडे चौपाटीवर. तर हा असा समुद्र आहे सिवर्धनचा. खूप मजा येते इकडे. आता मी उभा आहे इकडे, तिकडे पण खूप मोठं दृश्य आहे. आपण तिकडे जाऊ बघायला काय काय आहे तिकडे ते थोड्या वेळातच. सिवर्धनची चौपाटी आहे अशी. आणि आता भरती चढल्यामुळे पाणी वरती आलेलं आहे. इकडे पूर्ण पाणी इकडे लागतंय सर्व. इकडे हे दगड आहे, ते दगडाला पूर्ण स्पर्श झालाय आहे पाण्याचा. खूप टच झाले, जवळच आलंय पाणी. दिसणार तुम्हाला दृश्य मी दाखवतोय. हे झाड पहा इकडे, खूप मस्त एकदम एका लाईन मध्ये सर्व. ही ह्या झाडांना सुरू म्हणतात, असं सुरू म्हणतात. हा माझाच गाव आहे ऍक्च्युली, हा तालुका आहे आणि खूप 4 किलोमीटरच्या अंतरावर मी ह्या बीचवर आलोय. माझा पण तुम्हाला माझ्या गावचा बीच दाखवतो. खूप सुंदर आहे, निर्मळ आहे, स्वच्छ आहे. तिकडे पण जायचं आहे. माझ्या गावचं तुम्हाला बीच दाखवणार.
मित्रांनो, तर हे आपलं श्रीवर्धनचं पूर्ण नाव आहे आणि इकडे मी आलेलो आहे एक पर्यटक म्हणून आणि आज तुम्हाला पूर्ण श्रीवर्धनची ओळख करून झालेली आहे. कसा बीच आहे कसा नाही बीच. आणि इकडे बघा किती मजा येते, मस्त लहरी आहेत. आणि हे नाव आहे श्रीवर्धन. श्रीवर्धन पूर्ण नाव आहे. इकडे मेसेज सोडलेला आहे, सेल्फी पॉइंटला स्पर्श करू नये, म्हणजे इकडे हात नाही लावायचा आहे, फक्त मज्जा करायची इकडे येऊन आणि मस्तपैकी एन्जॉय करायचा. इकडे संपूर्ण आपल्याला बसण्यासाठी, इकडे रेस्ट करण्यासाठी इकडे संध्याकाळी खूप मजा येते. इकडे संध्याकाळच्या लाईट्स वगैरे असतात आणि खूप मजा येते. मी तेही तुम्हाला रम्य दृश्य दाखवणार आहे. मित्रांनो, हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही मला नक्कीच लाईक करा आणि कमेंट्स करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.